प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आले. हा इकडे ना वरती ते मागच्या वर्षीपासून थोडीशी कमी गर्दी आहे लालबागला. एक नवल की यावर्षी आनंद शेठ अंबानीचा पोस्टर लागलेत. अक्षरशः 2 ते 3 किलोमीटर आम्ही चालत आलो उलटा. तर आता काढला पण टिका लावला रामसेतू पूल ओलांडण्यापूर्वी रामेश्वराची स्थापना केली होती. तर त्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन हा देखावा त्यांनी उभारलेला आहे. घरच्या गणपतीचं चरण दर्शन करून मी निघालो मुंबईतील प्रसिद्ध गणपती बघायला. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 11 वाजून 40 मिनिटांची मुंबई. आम्ही 4-5 जण आहेत. बघूया आता पहिला आमचा गणपती रस्त्यात दिसला की चिंतामणीच करू. मागच्या वर्षीसारखाच पहिला चिंतामणी. शुभम काय दिसतंय? किती लांब आहे अजून? हा इकडे ना वरती ते मी इकडे दाखवतो. किती जाईल? मागच्या वर्षीपासून थोडीशी कमी गर्दी आहे लालबागला. आज दिवस आहे, सेकंड दिवस आहे, त्यामुळे आय थिंक असू शकतो. पण एक नवल की यावर्षी आनंद शेठ अंबानीचा पोस्टर लागलेत. सर्व मी फायनली लालबागच्या लाईनीला लागलेलं आहे. अक्षरशः 2 ते 3 किलोमीटर आम्ही चालत आलो उलटा. तर आता बघू किती टाईम लागतो. आता ठरवलं की यावर्षी लालबाग करूया. 10 वाजले तरी चालतील सकाळचे. हां, तर याचा प्रॉब्लेम आहे की याला ते पोरांचं सोडायला लागतं. फुकट आहे. खूप गर्दी आता. तर हळूहळू पुढे चालले. आता आम्हाला समजलं ही चरण दर्शनाची लाईन नाही, मुखदर्शनाची लाईन आहे. ठीक आहे, मुखदर्शन तर मुखदर्शन. बघूया पुढे. वडापाव घ्यायला गर्दी झाली. वडापाव नाही, चिकन आहे ते. अर्धवट बोलतो.
सारखा पार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही एंट्री करतोय. अरे 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 ओ भाई ओ भाई ओ भाई ओ भाई ओ भाई ढकलू नका ओ चला 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 यूट्यूब चॅनल आहे. हां हां शाहरुख खानला पण टीका लावलाय बघा. एक दीड तास लाईनीमध्ये फिरून फिरून फायनली आम्हाला लालबागचा राजा लांबून दिसायला लागला. आता गणेश गल्लीमध्ये आलो आहे. जरासा नाश्ता करतो आहे. झालं चांगलं दर्शन झालं लालबागचं. बघूया आता पुढचे कुठले अजून गणपती आहेत का की इथूनच कल्टी मारायची. कोण दाखवून आता मुंबईचं राजाचं दर्शन घेतो आम्ही. हा इकडे आहे. गर्दी आहे का? नाही घेतलं का? यावेळेस रामनाथम स्वामी रामेश्वरमचं काहीतरी आहे. बघूया आपण. हे मंदिर एक चारधामपैकी एक मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे रामनाथ स्वामी मंदिर. हे भगवान शिव आणि समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ते काय आहे? हे देखाव आहे ना असं. रामसेतू नावाचं रामसेतू पूल ओलांडण्यापूर्वी रामेश्वराची स्थापना केली होती. तर त्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन हा देखावा त्यांनी उभारलेला आहे. दर्शन गणपती बाप्पा परळचा राजा बघायला चाललेलो तर रस्त्यालाच एक मंडल आहे
त्यांनी काहीतरी युनिक अशी मूर्ती बनवली. आता जो आम्ही गणपती बघितला ना तो होता परलचा कलाधिपती. आता पुढे चाललोय परलचा राजा बघायला. बघूया. आता परलच्या राजाकडे चाललोय. गेट पास होता. किती रुपयाला? 25 रुपयाला एक. बघूया. भेटला जाईल तुला. परेलच्या राजाच्या मंडळांनी ते राम मंदिराचा देखावा. तूच बोल. राम नाम भजले राम नाम सुखधा. आणि शेवटी आम्ही चाललो मुंबईमधली मोस्ट बॅलेन्सिंग मूर्ती परेलचा महाराजा. पाच घेतले 100 रुपयाची. डायरेक्ट दर्शन. पासची लाईन मोठी आहे ना, बिना पासवाल्यांची लाईन छोटी आहे. कुठला गणपती? महाराजा, परळचा महाराजा.